खरंच असं ठरलेलं असतं का बदलापूरमध्ये की विधानसभा तुमची आणि नगरपालिका आमची? शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंकडून गेल्या काही काळात नगरपालिका निवडणुकीची खूप जोरात तयारी चालू आहे. तशी भाजपकडून कुठे तयारी दिसत नाही. भाजपचा चेहरा कोण असणार आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भाजपा कुठे रिंगणात आक्रमकपणे अद्याप दिसत नाही. आक्रमकपणा म्हणजे रस्त्यावर उतरलं आणि हे याला आक्रमकपणा म्हणतात का? नाही, आम्हाला ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस करायच्यात त्या सगळ्या प्रोसेस करतोय. आम्ही लोकांपर्यंत जातो. भारतीय जनता पक्षाने असं कधी सांगितलेलं नाही की आपण सत्तेमध्ये असताना सत्तेमध्ये होणाऱ्या चुका तुम्ही काढू नका. आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि एका विशिष्ट पक्षांचे घोटाळे काढतो, हा आरोप आम्हाला कदापि मान्य नाही. वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून संभाजी शिंदेंची नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे का? माझ्या पक्षाने जर मला आदेश दिला, माझ्या नेत्यांनी जर मला आदेश दिला तर निश्चितपणे मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. नमस्कार, मी निनाद करमरकर. एबी फास्ट न्यूजच्या बेधडक या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी एक अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे जी पूर्वी पत्रकार सुद्धा होती. आता सध्या ती व्यक्ती राजकारणी आहे, शिक्षणानं इंजिनियर आहे आणि व्यवसायानं बिल्डर आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज चर्चा करणार आहे. आपल्यासोबत आहेत बदलापूरचे माजी नगरसेवक आणि भाजपाचे महामंत्री संभाजी शिंदे. शिंदे साहेब नमस्कार. एबी फास्ट न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपला कार्यक्रम हा चर्चेचा आहे. काही प्रश्न औपचारिक आहेत, काही अनौपचारिक आहेत. सुरुवातीलाच एक बदलापूरकरांच्या मनातला प्रश्न, आपण सातत्यानं बदलापूर नगरपालिकेचे घोटाळे बाहेर काढता, आपण सत्तेत देखील होतात, मग घोटाळे बाहेर काढण्याचं कारण काय? ही दुटप्पी भूमिका वाटते असं काही लोकांचं मत आहे. बेसिकली माझ्या ब्लडमध्ये पत्रकारिता आहे आणि पत्रकारितेत असताना मी नगरपालिकेमध्ये किंवा कुठल्याही प्रशासकीय कामामध्ये काम करताना पूर्वी मला त्या संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास करण्याची सवय पहिल्यापासून होती आणि आत्ताही आहे. त्याच्यामुळे मी घोटाळे बाहेर काढतो अशातला भाग नाही. मी नगरपालिकेचा कुठलाही कारभार असेल किंवा एखाद्या शासकीय संस्थेचा कारभार असेल त्याच्यातली पारदर्शकता लोकांना दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. मोठ्या प्रमाणामध्ये माहिती लपून ठेवली जाते आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. त्याला काही लोक घोटाळ्यांचं स्वरूप देतात आणि मग नगरपालिका असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा वेगळ्या ठिकाणी जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं चुका होतात त्या चुका होऊन त्याच्याचा परिणाम नागरिकांवर होतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, शहराच्या निधीचा होणारा अपव्यय, ह्या गोष्टी मी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. कारण माझ्यामध्ये मूळ पत्रकारिता आहे. मी लोकप्रतिनिधी नंतर झालो, परंतु मूळ पत्रकारिता असल्यामुळे पत्रकाराचं काम खरं हे म्हणजे सर्च आहे आणि या सर्चमधनं लोकांपर्यंत तुमच्या पैशाचा विनियोग योग्य होतो का याचं हे सांगण्याचं काम म्हणून पारदर्शकतेपणे मी ते काम करतो आणि ते लोकांना कदाचित घोटाळे बाहेर काढण्याचं तंत्र वाटत असेल. कोरोनामध्ये घोटाळा झाल्याचा आपण आरोप केलात. आपण श्वेतपत्रिका काढलीत. बदलापूर नगरपालिकेत प्रशासकीय राजवटीत किती कामं झाली याची ती श्वेतपत्रिका होती. उड्डाणपुलावरच्या खड्ड्यांसंदर्भात आपण मध्यंतरी आवाज उठवलात. त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचा आपण आरोप केलात. बायोगॅस प्रकल्प असेल किंवा गांडूळ खत प्रकल्प असेल, या सगळ्याचं नंतर पुढे काय झालं? श्वेतपत्रिका म्हणजे काय असतो तर एखाद्या संस्थेचा कारभाराचा व्हाईट पेपर असतो. त्याच्यामध्ये त्या संस्थेने गेल्या 5 वर्षामध्ये काय काय कामं केली, त्या संस्थेमध्ये काय काय कामांमध्ये दिरंगाई झाली, काही चांगली कामं पण झाली. आता मी श्वेतपत्रिका काढली तर श्वेतपत्रिकेमध्ये तुम्ही अभ्यास केला तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये बदलापूर नगरपालिकेला मिळालेलं उत्पन्न आणि बदलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला खर्च हा लोकांसमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये नगरपालिकेला साधारणपणे गेल्या 5 वर्षामध्ये येणारी जी रक्कम आहे ती 1200-1300 कोटी रुपये. या 1200-1300 कोटी रुपयांची कामं या शहरामध्ये खऱ्या अर्थानं झाली का, मग त्याचा खर्च कशा पद्धतीने झाला, त्याचं संपूर्ण विश्लेषण मी त्या श्वेतपत्रिकेमध्ये केलेलं आहे. आणि मी गेल्या 1-1.5 वर्षापासून सांगितलं होतं की बदलापूर नगरपालिकेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये मोठा घोटाळा त्या ठिकाणी झाला. बदलापूर नगरपालिकेच्या स्थापत्य कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. आता त्याच्या लक्षवेधीसुद्धा गेल्या अधिवेशनामध्ये लागलेल्या होत्या, आता या अधिवेशनात पण आहेत. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून ती श्वेतपत्रिका मी त्या ठिकाणी काढून राज्य सरकारला सुद्धा ती श्वेतपत्रिका मी सादर केली आहे आणि नागरिकांना सादर केली की 1200 कोटी रुपयांमध्ये या शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कुठला प्रकल्प आला जमिनीच्या वरचा, तो दाखवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. हे श्वेतपत्रिका काढताना तुम्ही भाजपाचे पदाधिकारी म्हणून ही श्वेतपत्रिका काढलीत की वैयक्तिक संभाजी शिंदे तुमची संशोधक होती? भाजपाचा पदाधिकारी आणि वैयक्तिक या दोन्ही गोष्टी माझ्याशी निगडीत आहेत. भारतीय जनता पक्षाने असं कधी सांगितलेलं नाही की आपण सत्तेमध्ये असताना सत्तेमध्ये होणाऱ्या चुका तुम्ही काढू नका. मी एक पक्षाने सांगितलं होतं, मी पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे. बदलापूर पालिकेचे घोटाळे काढायला पक्षाने सांगितलं? 100% पक्षाने सांगितलं. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे. नगरपालिकेमध्ये कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी नाहीये. मी कुठल्याही पक्षावर ॲलिगेशन केलेलं नाहीये त्या ठिकाणी. मी नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर ॲलिगेशन केलं आहे. पण इनडायरेक्टली असं होतं की तुम्ही एका पक्षाला टार्गेट करताय, तुमच्याच मित्र पक्षाला. तुम्ही आता त्याच्यामध्ये जर घोटाळे काढले तर त्या घोटाळ्यांमध्ये फक्त कुठल्या एका पक्षाच्या लोकांचा सहभाग असेल असं त्यांना का वाटावं? याच्यामध्ये नगरपालिका हा एक संस्था आहे. या संस्थेमध्ये काम करणारे लोक आहेत.
त्या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी होते का? गेल्या 2020 पासून 2025 पर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये तुम्ही सांगू शकता का की एक पर्टिक्युलर या पक्षाचा शहरात नगराध्यक्ष होता, या पक्षाचा सभापती होता? अजिबात नाही. या पक्षाच्यामध्ये प्रशासकीय नगराध्यक्ष पदाचा कारभार हा पूर्णपणे चीफ ऑफिसरच्या हातामध्ये होता. सुरुवातीला आपले सब डिव्हिजनल ऑफिसर्स SDO होते त्यांच्याकडे होता, काही दिवस तहसीलदारांकडे होता आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे कारभार होता. त्यामुळे माझं पूर्णपणे टार्गेट आहे हे ते त्या नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आहे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात होता. आणि मी त्याच्यामध्ये श्वेतपत्रिकेमध्ये काही चांगली कामं जर 5 वर्षात झाली असेल त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये काही लोकांना सुविधा मिळाल्या त्याचाही सुद्धा त्याच्यामध्ये खर्च झालेला त्याचाही उल्लेख मी त्या श्वेतपत्रिकेच्या मध्ये केलेला आहे. पण त्या कोरोनाच्या काळात किंवा कोरोनाच्या नंतर सुद्धा कुठल्या कुठल्या कामांमध्ये अवास्तवपणे खर्च केला गेला त्याचा संपूर्ण आरसा मी त्या श्वेतपत्रिकेमध्ये दिलेला आहे. एक समीकरण गेल्या अनेक वर्षात आपण बदलापूर शहरात पाहतोय की विधानसभा ही भाजपची असते आणि नगरपालिका ही शिवसेनेची असते, असं एक अलिखित समीकरण आहे. आता यंदा काय होईल हा प्रश्न मी पुढे विचारणारच आहे, पण आतापर्यंत असं पाहायला मिळत होतं. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही किंवा भाजपाचे एक पदाधिकारी नगरपालिकेतल्या कामांना चॅलेंज करतात किंवा घोटाळे बाहेर काढतात तेव्हा अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टार्गेट करताय असं होतं. पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि एका विशिष्ट पक्षांचे घोटाळे काढतो हा आरोप आम्हाला कदापि मान्य नाही. ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय चुका होतील, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेच्या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असेल असं जाणवत राहते त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाची भूमिका म्हणून आणि माझी स्वतःची भूमिका म्हणून त्या ठिकाणी तो भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न निश्चित मी करतो. गेल्या काही वर्षात बदलापूर शहरामध्ये भाजप आणि शिवसेना या 2 घटक पक्षांमधले संबंध ताणले गेलेले आहेत. आपण लोकसभेलाही पाहिलं असेल, विधानसभेलाही पाहिलं असेल. या पार्श्वभूमीवर आता येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत युती होईल असं एक वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून वाटतं का? एक पहा, तुम्ही जर समजा मागच्या 2 निवडणुकांचा अभ्यास केला, लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती केंद्रीय पातळीवर होती, राज्य पातळीवर होती, त्याप्रमाणे निवडणुका लढल्या गेल्या. विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर जॉईन झालेला होता, ती युती झालेली होती, त्याच्याप्रमाणे निवडणुका लढल्या गेल्या. त्याच्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या गेल्या. आता तुम्ही सांगाल की बाबा महायुतीतल्या काही कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम केलं नाही, तर हे जागेवर काय नाही केलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. परंतु याचा अर्थ शिवसेनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे चुकीचं काम केलं असंच नाही आहे. शिवसेनेच्या बहुतांशी कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेचा मतदार हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आणि म्हणूनच कतोरे साहेब आज जवळजवळ 58,000 मतांनी निवडून आले. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेनेमध्ये संबंध ताणले गेले असं मानणाऱ्यापैकी मी नाही आहे. आमच्या आजही अतिशय चांगले खेळीमेळीचे संबंध आहेत. जसं मुंबईला वातावरण आहे, म्हणजे राज्यात वातावरण आहे, दिल्लीला वातावरण आहे, तसंच वातावरण बदलापूरमध्ये राहावं अशी प्रामाणिक इच्छा असणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असेल आणि तुम्ही जर एक संध असाल तर निश्चितपणे त्या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्याच्यामुळे युती इंटॅक्ट आहे, मुंबईला इंटॅक्ट आहे, दिल्लीला आहे आणि बदलापूरला पण आहे. तरी सुद्धा विधानसभेला काय झालंय आपण पाहिलं, शिवसेनेचे शहर प्रमुख मुख्यमंत्री आलेले असताना, तत्कालीन मुख्यमंत्री प्रचाराला आलेले असताना सुद्धा ते त्या सभेला उपस्थित नव्हते. ते त्यांना घ्यायला आणि सोडायला गेले, पण सभेला येणं मात्र त्यांनी टाळलं. मुख्यमंत्री त्यांच्या घरी गेले होते. एकंदरीत जे वातावरण तणावपूर्ण त्यावेळेस होतं. आता पुढे युती होईल असं तुम्हाला वाटतं का? व्हावी असं वाटतं का? हे विचारत नाही मी, होईल असं वाटतं का? पहिली गोष्ट म्हणजे व्हावी अशी माझी एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. ही युती व्हावी, येस, युती व्हावी आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा युतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये महायुतीची बैठक झाली, त्याच्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे सगळे उपस्थित होते. युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या जातील असं त्यांनी महाराष्ट्र स्तरावर त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. बदलापूरला सुद्धा त्या पद्धतीने युती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु हे करताना आम्हाला वरच्या नेत्यांनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जर समजा तुमचा आपला मित्रपक्ष आपल्याबरोबर येत नसेल किंवा आपले काही संबंध ताणले गेले किंवा स्थानिक परिस्थिती वेगळी असेल तर त्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा ठेवण्याबाबत कुठलाही निवडणुका असतात, कुठलाही राजकीय पक्ष कधी पण असा गाफील राहत नाही की युती होईल, युती झाल्याच्यानंतर आपण त्या पद्धतीने निवडणूक लढू. आपण प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष हा त्या शहरामध्ये किंवा त्या महानगरांमध्ये त्या जिल्हा परिषद गटांमध्ये स्वतःची ताकद आजमावण्याचा निश्चित प्रयत्न करतो. परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की राज्य सरकार आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे. जर आपण या ठिकाणी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली तर निश्चितपणे या शहरामध्ये एक चांगलं पॉलिटिकल वातावरण तयार होईल. त्याचा फायदा पुढच्या 4 वर्षामध्ये येणाऱ्या निधीच्या बाबतीमध्ये, मग तो केंद्र सरकारकडे निधी असेल, राज्य सरकारचा निधी असेल. थोडंसं थांबवतो. सध्या जर आपण पाहिलं, तुम्ही म्हणताय निधी जास्तीत जास्त येऊ शकेल. सध्या आपण पाहिलं तर खासदार राष्ट्रवादीचे आहेत, आमदार भाजपाचे आहेत आणि इथले स्थानिक शिवसेना शहर प्रमुख आहेत, ते सुद्धा प्रचंड ॲक्टिव्ह आहेत. ते सुद्धा राज्य सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणत असतात.
परंतु या भांडणामध्ये सध्या बदलापूरकरांचं नुकसान होताना दिसत नाहीये, उलट जास्तीत जास्त निधी येताना दिसतोय. अतिशय चांगलं आहे ना. जर समजा शिवसेनेचे शहरप्रमुख असतील, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा कॉन्टॅक्ट वापरून किंवा आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचा कॉन्टॅक्ट वापरून या बदलापूर शहरासाठी निधी आणत असतील, माननीय कथोरे साहेब आहेत, माननीय कथोरे साहेब सीएम साहेबांच्या कॉन्टॅक्ट्स वापरून किंवा त्यांची 5 वर्षाची सिनियरिटी वापरून MMRDच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, DPDCच्या माध्यमातून जर करोडो रुपयांचा निधी या शहरात येत असेल, तर तो निधी या शहराच्या विकासासाठीच वापरला जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्समनशिप आहे की निधी आणण्यामध्ये. त्याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन निश्चित नाही आहे की यांनी 100 कोटी आणलं तर यांनी 150 कोटी आणलं तर बदलापूर शहराला 250 कोटी रुपये येणार आहेत. माझ्या बोलण्याचं तात्पर्य इतकेच कळालं मला. युतीची आवश्यकता खरोखर मग तुम्ही जे म्हणताय की युती झाली तर निधी येईल, निधी तसाही येतोय. आणि यालाच धरून एक पुढचा माझा प्रश्न आहे की जर मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होतील असं देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणालेले आहेत, शिवसेनेकडून शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंकडून गेल्या काही काळात नगरपालिका निवडणुकीची खूप जोरात तयारी चालू आहे. वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेणं असोत किंवा उद्घाटनं असोत, भूमिपूजन असोत, राजकीय कार्यक्रम, म्हणजे थोडक्यात त्यांनी तयारी चालू केलेली आहे. तशी भाजपकडून कुठे तयारी दिसत नाही. भाजपचा चेहरा कोण असणार आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हे बघा, भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मोठी मोठी पदं दिली जातात. आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे आणि त्याला या ठिकाणी पद दिलं गेलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे कल्याण डोंबिवलीचे साधे नगरसेवक, पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समितीचा सभापती, आमदार आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये असं कधीही डिसाईड केलं जात नाही की पर्टिक्युलर एखादं घराणं असेल किंवा एखादं कुटुंब असेल, त्या गावातला कोणतरी मोठा दिग्गज पैसेवाला असेल पण त्याला ते पद दिलं जाईल असं कधी भारतीय जनता पक्षामध्ये नसतं. भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही त्या ठिकाणी राबवली जाते आणि त्या ठिकाणी लोकांचा कल घेतला जातो, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा कल घेतला जातो, पक्षातल्या मतदान सुद्धा होतं तुमच्याकडे, उमेदवार ठरवण्यासाठी मतदान होतं तुमच्याकडे 100% त्या बाबतीमध्ये आमची जी कोर कमिटी कारण मी पाहिलंय की विधानसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी मतदान झालं होतं. 100%. आता मी महामंत्री आहे समजा, आमचे मंडलाध्यक्ष नेमणुकीच्या वेळेला सुद्धा या ठाणे ग्रामीणमध्ये 12 मंडल आहेत. या 12 मंडलांचे अध्यक्ष निवडताना सुद्धा त्या मंडळांमधले जे प्रमुख पदाधिकारी आहेत, महिला असेल, युवक असतील किंवा पॅरेंट्स बॉडीतले लोक असतील, यांची मतं घेतली गेली आणि मतं घेऊन एन्व्हलपमध्ये ती मतं टाकली गेली आणि ते एन्व्हलप प्रदेश ऑफिसला खोलले गेले आणि त्या ठिकाणी मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. म्हणजे मंडलाध्यक्ष पदासाठी जर भारतीय जनता पक्षामध्ये इतकी लोकशाही राबवली जात असेल तर निश्चितपणे उद्या नगरसेवक पद असेल, नगराध्यक्ष पद असेल, या सगळ्यांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे पर्टिक्युलर एखाद्या माणसालाच तिकीट मिळेल, यालाच तिकीट मिळेल असं भारतीय जनता पक्षामध्ये नाही. दुसरा एक प्रश्न विचारला मला म्हात्रे साहेबांच्या बाबतीमध्ये, ते शिवसेनेचा या शहरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतात. कुठलाही पक्ष आपलं स्वतःचं या शहरामध्ये कुठल्याही शहरामध्ये गावामध्ये त्यांचं नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येकाला अधिकार आहे. आज बदलापूरमध्ये समजा पूर्वीचे 47 वॉर्ड होते, नवीन रचनेप्रमाणे 49 वॉर्ड होतील, 49 सदस्यांची निवडणूक लढवायची आहे, तर त्यांना त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे ना. उद्या माझा प्रश्न असा होता की ते तयारी करतातच आहेत, भाजपा कुठे रिंगणात आक्रमकपणे अद्याप दिसत नाही. नाही, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाने आक्रमकपणे यावं म्हणजे काय करावं. आता मी परवा दिवशी MSCBवर मोर्चा काढला, आम्ही MSCBच्या कार्यालयावर गेलो, वॉटर सप्लायच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलनं करतो, नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आम्ही वेळोवेळी जाऊन निवेदनं देतो. याच्यात आक्रमकपणा म्हणजे रस्त्यावर उतरलं आणि हे याला आक्रमकपणा म्हणतात का? नाही. तर आम्हाला ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस करायच्यात त्या सगळ्या प्रोसेस करतोय. आम्ही लोकांपर्यंत जातो, आम्ही वॉर्डामध्ये इमारतीपर्यंत जातो, त्या लोकांच्या समस्या ऐकतो, त्या तिथपर्यंत नेतो, प्रशासकीय कारभारी आहेत त्यांच्या तिथपर्यंत नेतो. त्यामुळे आमचं पण काम चालू आहे. पण एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादा कार्यक्रम केला, आता आम्ही सुद्धा 10वी-12वीच्या मुलांचा, गुणवंत मुलांचा सत्कार केला, आम्ही सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार केले. आमच्या वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये आमचे कार्यकर्ते साहित्य वाटप असेल, वेगवेगळे कार्यक्रम करतायत ना. स्थानिक लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम मी उलट तुम्हाला एवढं गॅरंटेड सांगतो, या बदलापूर शहरामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा 10 वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. तुम्हाला मी 2015 साली आम्ही सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आलो. भारतीय जनता पक्ष हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत केडारबस पक्ष आहे. या पक्षामध्ये जेवढे कार्यकर्ते तेवढे कुठल्याच पक्षामध्ये नाही आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य या पक्षाचे झालेत. एकट्या बदलापूरमध्ये 30,000 सदस्य झालेत. एकट्यात बदलापूरमध्ये 30,000 भारतीय जनता पक्षाचे ऑनलाईन सदस्य झाले. निवडणुकीच्या बाबतीत मी एक गोष्ट भाजपाची ऐकली की प्रत्येक 10 मतदारांमागे भाजपाने एका कार्यकर्त्याला नियुक्त केलं. प्लॅनिंग असतं खरोखर? आमच्याकडे पन्ना प्रमुख नावाची संकल्पना आहे. समजा एखादा बूथ असेल, त्या बूथमध्ये 1000 मतदान असेल तर साधारणपणे एका पन्न्यावर 30-35 लोकांची नावं असतात. आमचा पन्ना प्रमुख एक ठरलेला असतो. त्याच्यानंतर पन्ना प्रमुख नंतर आमचा बूथ प्रमुख आहे.
बूथ प्रमुखच्या नंतर आमचा शक्ती केंद्र प्रमुख आहे, शक्ती केंद्र प्रमुखच्या नंतर आमचा वॉर्ड प्रमुख आहे आणि वॉर्ड प्रमुखच्या नंतर आमचा मंडलाध्यक्ष आहे. असं नेटवर्क आमच्याकडे आहे. बदलापूर शहरामध्ये 49 प्रभागांमध्ये 49 प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक चांगलं नेटवर्क आहे. आणि त्याच्यामध्ये पण निश्चितपणे काही ठिकाणी बालेकिल्ले असतात. आता आम्ही साधारणपणे गेल्या 47 नगरसेवकांपैकी 20 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे इलेक्टेड होतो. त्यामुळे 20 वॉर्डांमध्ये तर आमचं वर्चस्व चांगलंच आहे. राहिलेल्या 22 वॉर्डांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष मागच्या निवडणुकीचा जर तुम्ही अभ्यास केला तर 2 नंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळ्याच ठिकाणी 2 नंबरला आहे. आणि त्या वॉर्डांचं मागच्या निवडणुकीचा जर तुम्ही अभ्यास केला 2015च्या तर पूर्ण 47 वॉर्डांची जर मतदारसंख्या काढली आणि शिवसेनेची मतदारसंख्या काढली तर आम्ही त्यावेळेला 1000 मतांनी आघाडीवर होतो. म्हणजे आमच्या जरी समजा 47 पैकी 20 सीट निवडून आल्या, शिवसेनेच्या 47 पैकी 24 सीट निवडून आल्या, तरी सुद्धा एकंदरीत मतदान आकडेवारी काढली तर आम्हाला शिवसेनेपेक्षा 1000 मतं जास्त आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यावेळेला सुद्धा या शहरामध्ये 1 नंबरचा पक्ष होता. आजही भारतीय जनता पक्ष या शहरामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे असं आमचं मत आहे. पण आमचा मित्रपक्ष आमच्याबरोबर आला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आमच्याबरोबर आहे. आता या शहरामध्ये विरोधच राहिलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशिष दामलेंची पण इच्छा आहे की यंदा त्यांना जागा मिळावी थेट नगराध्यक्षपदाची आणि मतदार निवडून देतील ज्याला निवडून द्यायचं आहे. 3 ऑप्शन असतात शहरामध्ये, म्हणजे यंदा 3 ऑप्शन आहेत आणि 3 पैकी कोणाला निवडून द्यायचं आहे जनताच ठरवेल असं त्यांनी म्हटलंय. तुम्ही कसं बघता? एक लक्षात ठेवा, आदरणीय अजितदादा पवार हे महायुतीचे एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. अजितदादा महायुतीमध्ये साधारणपणे शिंदे साहेबांची आमची युती झाल्याच्या, शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाची युती झाल्याच्यानंतर 1 वर्षाच्या नंतर या महायुतीमध्ये आले. महायुतीमध्ये आल्यानंतर अजितदादा पण बऱ्याच वेळा असा सांगतात की मला सुद्धा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, पण माझी ताकद किती आहे ते मी ओळखूनच त्याप्रमाणे पद घेतलं. आता ज्या वेळेला तुम्ही अभ्यास केला असेल, ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पक्षाच्या 137 सीट निवडून आल्या, शिवसेनेच्या 56 आल्या आणि भारतीय जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही प्रमाणात सीट निवडून आल्या. अजितदादांनी क्लिअर कट पहिल्या दिवशी सांगितलं, काय सांगितलं की देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल हे क्लिअर कट सांगितलं. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही आहे का? तशीच आशिष दामले साहेब आहेत, हे शहरामध्ये चांगलं काम करत आहेत. बरोबर, या आज त्यांच्याकडे जवळजवळ 2010 पासून ते नगरसेवक आहेत. त्यांच्याकडे 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे, नगरपालिकेचा अनुभव आहे. त्यांचं या शहरामध्ये एक चांगलं नेटवर्क आहे. ते आता परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाकांक्षा तयार होणं हे अजिबात चुकीचं नाही आहे. कुणाला वाटत नाही की या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, कुणाला वाटत नाही या देशाचा पंतप्रधान व्हावं. त्याप्रमाणे आशिष दामले साहेबांना जर या शहराचा नगराध्यक्ष व्हायची महत्त्वाकांक्षा असेल, निश्चित चांगली आहे. पण त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये ते नेहमी सांगतात, महायुतीचा निर्णय झाला तर महायुतीचा निर्णय माझ्यावर बंधनकारक असेल. लक्षात, आशिष दामले साहेबांनी एकदा विधानसभा निवडणूक पण लढवलेली होती अपक्ष म्हणून. त्याच्यानंतर आशिष दामले साहेबांनी आता या निवडणुकीमध्ये बदलापुरात महायुती होईल का? इथून सुरुवात आहे ना? 100% आमची प्रामाणिक इच्छा आहे महायुती व्हावी आणि आम्ही त्याप्रमाणे वरच्या लोकांना रिपोर्ट पण केलेला आहे की बदलापूर शहरामध्ये महायुती व्हावी. बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, सगळ्या ठिकाणी महायुती व्हावी अशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि हे सगळं हा निर्णय कोण घेणार? आमचे पक्षाचे वरिष्ठ घेणार. पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हाला युतीप्रमाणे काम करायला सांगितलं, आम्ही युतीप्रमाणे काम करू. पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सोबळावर लढा, आम्ही सोबळावर लढण्याची पण तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे दामले साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ती त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला या शहरातली की पोस्ट मिळणार आहे हे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं की साधारणपणे 15 ते 18 ठिकाणी आम्ही 16वर आमची ताकद आहे. निश्चितच प्रत्येकाला आपापली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. तो अधिकार ते हे करत आहेत आणि ते एवढं आहे की ते प्रामाणिकपणे आजही महायुतीचं काम करत आहेत. आणि त्यांनी पण क्लिअर सांगितलं आहे की आम्हाला महायुतीचे जे वरिष्ठ, त्यांचे वरिष्ठ अजितदादा आहेत, शिवसेनेचे वरिष्ठ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते जे निर्णय देतील तो निर्णय इथल्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यावर बंधनकारक असेल. शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक बदलापूरकरांच्या मनातला आणि माझ्याही मनातला प्रश्न, खरंच असं ठरलेलं असतं का बदलापूरमध्ये की विधानसभा तुमची आणि नगरपालिका आमची? नाही बघा निराजी, तुम्ही पण पत्रकारितेत एवढ्या वर्ष काम करता, मी पण पत्रकारितेत काम करतो. असं कुठलंही सेटिंग ठरलेलं नसतं. लक्षात ठेवा, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे. आता या ठिकाणी आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. शिवसेनेतल्या काही लोकांना आमदार व्हायची इच्छा नाही का? राष्ट्रवादीतल्या आशिष दामलेंनी ती निवडणूक लढवली आहे, त्यांना सुद्धा उद्या या मतदारसंघाचा आमदार व्हायची इच्छा नाही. वामन म्हात्रेंना सुद्धा 2 वेळा निवडणूक लढवली त्यांना पण इच्छा नाही का? प्रत्येकाला इच्छा असते. असं काही सेटिंग ठरलेलं नसतं की विधानसभा तुमच्याकडे, नगरपालिका आमच्याकडे, असं वाटप काही ठरलेलं नसतं. सर, एक शेवटचा प्रश्न, मग आपण मुलाखतीचा शेवट करूयात. मगाशी आपण उल्लेख केला
म्हणजे मला या प्रश्नाचं उत्तर खरं तर पठडीतलं नको आहे. पक्ष ठरवेल तर, महायुतीचा निर्णय होईल तर, वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून संभाजी शिंदेंची नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे का? मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. हे पठडीतलं उत्तर मला नको पठडीतलं आहे. उत्तर नाही सांगत आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की महत्वाकांक्षा कोणाला नसते. मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं की आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, एक छोटा चहावाला संघाचा कार्यकर्ता या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर संभाजी शिंदे या शहराचा नगराध्यक्ष का होऊ शकत नाही? निश्चित होऊ शकतो. मला स्वतःला इच्छा का असू शकत नाही? मी गेली 20 वर्ष या शहरामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करतोय. त्याच्यामुळे निश्चितपणे मला उद्या जर पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवा असा जर आदेश दिला तर मी त्याच्यासाठी तयार आहे. परंतु शेवटी मी माझी स्वतःची क्षमता किती आहे हे ओळखून आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना पक्षाने आदेश देताना पक्ष सगळ्या गोष्टी चेक करतो. त्यामुळे मी माझी जर पक्षाला क्वालिफिकेशन वाटत असेल आणि पक्षाने जर मला सांगितलं तर निश्चितपणे मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवेल. परंतु आमच्यामध्ये माझ्यापेक्षाही सिनियर असणारे, माझ्यापेक्षाही प्रदीर्घ अनुभव असणारे, माझ्यापेक्षाही प्रदीर्घ अभ्यास असणारे, प्रशासकीय अभ्यास असणारे लोक जर आहेत तर निश्चितपणे पक्ष त्यांना संधी देईल, त्याच्यानंतर माझा विचार करेल असं मला वाटतं. प्रामाणिक मित्र म्हणून सांगतो की मी नगरसेवक पदावर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. माझ्या प्रभागातल्या लोकांच्यासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि मला साहेब फिरण्याची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी कुठली तरी एखादी जबाबदारी घेऊन त्या जबाबदारीमध्ये बांधून घ्यायचा प्रयत्न जास्त करत नाही. मी निसर्गप्रेमी आहे, मी किल्लाप्रेमी आहे, मी पर्यटनप्रेमी आहे. मी सगळ्या ठिकाणी फिरतो, त्या ठिकाणच्या काही चांगल्या योजना या शहरामध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. पण माझ्या पक्षाने जर मला आदेश दिला, माझ्या नेत्यांनी जर मला आदेश दिला तर निश्चितपणे मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. परंतु त्यांचा आदेश असेल तर, पण ते जर म्हटलंय की तुम्ही नगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक लढवायची तर मी तेवढ्या निवडणुकीत सुद्धा लढवेल. त्यांनी सांगितलं की संभाजी शिंदे तुम्ही संघटनात्मक काम करायचं आहे, कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, तर मी संघटनात्मक काम करून कार्यकर्ता म्हणून सुद्धा पक्षाचं काम करायला तयार आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतानाच भारतीय जनता पक्षाच्या सगळे रूल्स रेग्युलेशन, त्यांचा केडर फॉलो करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे आणि ते माझ्यावर बंधनकारक आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू. तर हे होते बेधडक संभाजी शिंदे. अशाच बेधडक मुलाखती पाहण्यासाठी पाहत रहा AB फास्ट न्यूज. नमस्कार.